तेल्हारा येथे गोवंश हत्या रोखण्यासाठी आणि अवैध कत्तलखान्यांवर बंदीच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला असून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। तेल्हारा शहरात सोमवारी गोवंश हत्या रोखण्यासाठी आणि अवैध कत्तलखान्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। गोमाता सन्मान दिनानिमित्त आयोजित या आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सकाळपासूनच शहरात गोभक्त युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमू लागले होते। गोमातेचे पूजन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर घोषणाबाजी करत शहरातून भव्य रॅली काढण्यात आली। आंदोलनामुळे तेल्हारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती। मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला, जिथे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या नावे तहसीलदारांमार्फत निवेदने सादर करण्यात आले। गोवंश हत्या थांबवण्यासाठी कठोर कायदा लागू करावा, अवैध कत्तलखान्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि गोसंवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। मोर्चामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने गोप्रेमी सहभागी झाले होते। गोमातेच्या संरक्षणासाठी तेल्हारा शहराने दाखवलेली ही एकजूट आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे।